आज मी व्हेजिटेबल भाजी बनवणार आहे, व्हेजिटेबल कोरमा त्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी पनीर घेतले, फ्लावर, गाजर, फरसबी आणि मटर घेतले आणि मसाले करणार आहे। खोबरं घेतले, थोडंसं घेतले खोबरं, हे अख्खे गरम मसाले घेतले, काजू घेतले, बदाम आणि सफेद तीळ घेतले, टोमॅटो घेतला एक मोठा आणि 2 कांदे घेतले, असे चिरून घेतले आणि 4 मिरच्या टाकल्यात पाण्यामध्ये। कढई ठेवले, त्यामध्ये थोडं तेल टाकले आणि भाज्या आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे। स्वच्छ भाज्या धुवून घेतल्यात मी, सर्व भाज्या मी फ्राय करून घेते। लिंबू घेतले अर्धा, लिंबाचा रस टाकते अर्धा। भाज्या मी आता मस्त अशा काढल्यात, फ्राय केलेल्या आणि छान फ्राय झालेल्या आहेत। आता आपल्याला हे सुके मसाले भाजून घ्यायचे। खोबरं घेते भाजून, मसाले पण काढून घेते। काजू बदाम पण थोडे फ्राय करून घेते। काजू बदाम झाले, आता कांदा टाकते। कांदा टोमॅटो पण आता छान असे परतून झालेले आहेत। तर गॅस बंद करते आणि सर्व मसाले वाटून घेते, मिक्सरला वाटून घेते। मसाला असा वाटून घेतलाय, एकदम बारीक मसाला वाटलाय मिक्सरला। जिरं टाकले, आलं लसूणची पेस्ट टाकते। आलं लसूणची पेस्ट छान फ्राय झालेली आहे आपली, तर मसाला टाकून घेते। मसाला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा, मस्त असं तेल सुटलं पाहिजे मसाल्याला। हळद अर्धा चमचा, एक चमचा लाल तिखट, धना पावडर अर्धा चमचा, आणि जिरे अर्धा चमचा। मसाला आपला छान आता फ्राय झालेला आहे, तर मी भाज्या टाकते। हे वाटणाचंच पाणी आहे, ते टाकलं। 10 मिनिटं शिजून द्यायचं। 1 मिनिट। गरम मसाला टाकते, अर्धा चमचा गरम मसाला आणि मीठ टाकते 1 चम्मच। पनीर टाकते आणि 10 मिनिटं आपल्याला थोडी वाफ काढून घ्यायचे, कारण अर्ध्या आपल्या भाज्या पूर्ण शिजलेल्या आहेत, फ्राय केलेल्या आहेत मी। झाकण काढून बघते, भाजी मस्त अशी झालेली आहे। गॅस बंद करते। भाजी आपली तयार झाली, अगदी छान मस्त दिसते भाजी आणि त्याच्या संगती नान। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।